बातमी आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर आज वसईमध्ये तब्बल 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते। वसई पश्चिमेतील कॉल हेरिटेज सिटी इथल्या एका हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतीच्या स्वयंपुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर आले होते। दरेकरांसोबत वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक हे सुद्धा लिफ्टमध्ये होते। दरम्यान दरेकर लिफ्टमध्ये अडकल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून दरेकरांची सुटका केली। आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे। आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता, काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची माझी दुश्मनी आहे। कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला, त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो। आमच्या मंदाताई होत्या, मी होतो, अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता, आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं, म्हणून मीही घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं। परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयंपुनर्विकास करायला मी उभा राहिलो। चालू करा.